चाकण MIDC मध्ये नामांकित कंपनीनं कोट्यवधींचा कर बुडवल्याचा स्फोटक आरोप. जिल्हा परिषद सदस्य गणेश बोत्रेंचा कंपनीवर थेट निशाणा. चाकण MIDC परिसरातील खालुबरे गावाच्या हद्दीत असलेल्या एका नामांकित कंपनीवर कोट्यवधी रुपयांचा कर बुडवल्याचा गंभीर आरोप समोर आला. जिल्हा परिषद सदस्य गणेश बोत्रे यांनी मोठा पर्दाफाश केल्याचा दावा केला. उद्योग विभागाच्या एका पत्राच्या आधारे कंपनीचा कोट्यवधी रुपयांचा कर माफ करण्यात आल्याचा धक्कादायक खुलासा त्यांनी केला आणि अशा पत्राने कर माफ होऊ शकतो का असा थेट सवाल त्यांनी प्रशासनाला केला. आणि या पत्रकार परिषदेमुळे MIDC परिसरात मोठी खळबळ उडाली असून कंपनीकडून अद्याप स्पष्ट भूमिका मांडण्यात आलेली नाही. तर ZP सदस्य बोत्रे यांनी इशारा देत म्हटलंय की कर बुडवणाऱ्या कंपनीची आता खैर नाही. नमस्कार. आज खरं तर खालुबरे गावातील इंडस्ट्री एरियामध्ये एक ग्रामपंचायत आणि MIDC या दोन्ही संस्थेची ज्या कंपनीने फसवणूक केली अशा कंपनीच्या गेटच्या समोर आमचे सर्व ग्रामपंचायतचे प्रशासकीय अधिकारी असतील, त्याचबरोबर आमचे ग्रामसेवक असतील, गावातील सर्व ग्रामस्थ असतील, यांच्या माध्यमातून खरं तर या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्याचा निर्णय आम्ही 2 दिवसापूर्वी या ठिकाणी घेतला. खरं तर टॉप इंडियाने ग्रामपंचायतचीच फसवणूक न करता MIDCची त्या ठिकाणी फसवणूक केलेली आहे. मागच्या 4 वर्षापूर्वी ग्रामपंचायतला त्यांनी एक उद्योग मंत्रालयाचं लेटर त्या ठिकाणी दिलं आणि त्या लेटरमध्ये त्यांनी त्या ठिकाणी नमूद केलं की इंडस्ट्रीने आम्हाला त्या ठिकाणी टॅक्स माफ केला. त्या पत्राच्या खोलावरती आम्ही सर्वजण पोचलो, परंतु उद्योग मंत्रालयाला असा कुठलाही पत्रव्यवहार जर करायचा असेल तो प्रथमतः MIDCला द्यायला पाहिजे होता, त्यानंतर तो ग्रामपंचायतला यायला पाहिजे होता. परंतु त्यांनी उद्योग मंत्रालयातून डायरेक्ट लेटर आणलं आणि ग्रामपंचायतला त्या ठिकाणी दिलं. त्यामध्ये त्यांनी मागच्या 4 वर्षामध्ये कुठलाही 1 रुपयाचा टॅक्स त्या ठिकाणी भरला नाही. ज्यावेळेस हे सगळे पेपर आम्ही तपासत होतो त्यावेळेस पाहिलं तर आपल्या बाजूला आता तुम्ही फॅक्टरी पाहिली असेल, ह्या फॅक्टरीचं फक्त 3 मजल्याचं BCC MIDCकडनं ग्रामपंचायतला भेटलं. त्यामध्ये आता फॅक्टरी 8 मजल्याची त्या ठिकाणी उभी झालेली. खरं तर या सर्व गोष्टींवरती आवाज उठवत असताना मागच्या 8 दिवसापूर्वी आम्ही इंडस्ट्रीला किंवा ग्रामपंचायतनी लेटर काढले आणि आमच्या ग्रामपंचायतचे कर्मचारी 3 वेळा फॅक्टरी मोजण्यासाठी गेटवर आले, परंतु कंपनीने एकाही कर्मचाऱ्याला त्या ठिकाणी आतमध्ये जाऊन दिलं नाही. ह्याचा जाब विचारण्यासाठी आम्ही पुन्हा पत्रव्यवहार केला, परंतु पत्राला अजून कुठलंही उत्तर त्या ठिकाणी मिळालं नाही. ह्या सर्व गोष्टी पाहत असताना गावामध्ये जर पाहिलं तर ग्रामपंचायतमध्ये फक्त 119 कंपन्यांची नोंद आहे. त्यामध्ये हे पेपर तुम्हाला पाहायला भेटतील. बऱ्याचशा कंपन्यांचे टॅक्स मागच्या 4-4, 5-5 वर्षापासून आलेले नाही. ग्रामपंचायत व्यवस्था चालणार कशी? जर तुम्ही जर पाहिलं 15 वित्त आयोगामधून एका माणसामागं लईतले 1000 रुपये गव्हर्नमेंट त्या ठिकाणी देतं. गावाची लोकसंख्या आता मतदार यादीला पाहिली ते 1905 लोकसंख्या आहे आणि गावामध्ये राहणारी लोकं पाहिली तर 95,000 लोक करोनाच्या काळामध्ये आम्ही काउंटिंग केलं, 95,000 लोक गावामध्ये राहतात. ही सर्व व्यवस्था जर चालवायची असेल तर इंडस्ट्रीने जर टॅक्स बुडवला ते कुठंच त्या ठिकाणी होणार नाही. तर त्याच्याबरोबर माझा अजून एक मुद्दा असा आहे की गावामध्ये जर एखाद्या गावातील रहिवासी माणसाने जर पाणीपट्टी भरली तर ग्रामपंचायत त्याचं पाणी कनेक्शन कट करते. जर अतिक्रमण केलं तर ते अतिक्रमण विभाग त्याचं घर पाडतं. इंडस्ट्रीने आपल्या परिसरामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण केलं, याच्यावरती कारवाई कोण करणार? MIDCच्या CEOला मी मागच्या आठवड्यामध्ये भेटलो. त्यांचं म्हणणं पूर्ण तो अधिकार तुमच्या ग्रामपंचायतला आहेत. ग्रामपंचायतचा अधिकारी गेटवर गेला तर त्याला त्या ठिकाणी गेटच्या आतमध्ये एंट्री भेटत नाही. तर ह्याच्यावरती MIDCने कारवाई करायची का ग्रामपंचायतनी कारवाई करायची असे खूप प्रश्न आमच्या सर्वांच्या पुढे आहेत. आणि माझी तुमच्या सर्वांच्या माध्यमातून MIDCला विनंती आहे, जर तुम्ही जर MIDCने जर ग्रामपंचायतला जर नोंद केली नाही आणि जर कंपन्यांनी जर टॅक्स भरला नाही तर पुढच्या 10-15 दिवसाच्या कालावधीमध्ये ह्याच्यामध्ये तीव्र पडसाद त्या ठिकाणी उमटलेलं तुम्हाला सर्वांना पाहायला मिळतील आणि कुठल्याही कंपनीला त्या ठिकाणी सोडलं जाणार नाही हेच तुमच्या माध्यमातून या ठिकाणी सांगतो. आणि ज्यांची अतिक्रमण आहेत त्यावरती MIDCने कारवाई करावी अशी माझी या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य म्हणून विनंती आहे. आणि अजून एक प्रश्न असा आहे की हा प्रश्न महाराष्ट्रामध्ये कुठंच नाही. माझ्या जिल्हा परिषद गटामध्ये 1200 फॅक्टऱ्या आहेत. अंदाजे 1200 फॅक्टऱ्यांपैकी फक्त 900 फॅक्टऱ्यांची नोंद आहे. तो सर्व डाटा मी पुढच्या 11 तारखेला तुमच्या सर्वांच्या समोर ठेवतो. आणि जर पाहिलं तर फक्त 500 कंपन्या ह्या ग्रामपंचायतला टॅक्स भरतात. बाकीच्या कंपन्या अशाच आपल्याकडं त्या ठिकाणी रहिवासी आहेत किंवा व्यवसाय करतात. अजून याच्यामध्ये ह्या फॅक्टरीचा जर एक उल्लेख जर तुम्हाला मागच्या कालावधीमध्ये तुम्ही जर पाहिला, ही फॅक्टरी PG म्हणून आपल्याकडं चालवायची. ह्या इंडस्ट्रीला आपल्याकडं व्यवसाय करण्यासाठी MIDCने जागा दिली
परंतु याच्या आतमध्ये हॉटेल व्यवसाय चालू होता, याच्या आतमध्ये PG चालू होतं. ह्याची कुठलीही माहिती ग्रामपंचायतला नाही. परस्पर MIDC आली, MIDCने कंपनी सील केली, परत MIDC आली, MIDCने कंपनीचं सील काढलं. आमच्या भाऊसाहेबांना याच्यातली कुठलीच माहिती दिली नाही. उद्या जर या जागेमध्ये जर चुकीच्या काही घटना घडल्या तर शेवट तुम्ही त्या ठिकाणी ग्रामपंचायतला जबाबदार ठरवणार. ह्यामध्ये निश्चित ग्रामसेवक असतील, प्रशासक असतील आणि शासकीय जी लोक गावात काम करतात त्यांना त्या ठिकाणी न्याय मिळावा, त्यांना इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर किंमत मिळावी, एवढीच माझी विनंती आहे. ग्रामपंचायतीचा किती टॅक्स बुडवलाय? आता त्याची अंदाजे अमाऊंट माझ्याकडे नाही आहे, परंतु जर तुम्ही हे जर पाहिलं तर रेशिओ जर पाहिलं तर 70% कंपन्या टॅक्सच भरत नाहीत, 30% कंपन्या टॅक्स रेग्युलरमध्ये भरतात. आणि हा झाला नोंद असणाऱ्या कंपन्यांचा विषय. अशा आपल्याकडं 40 फॅक्टरी अशा आहेत खालुमऱ्यामध्ये की त्यांची नोंदच नाही अजून ग्रामपंचायतला. परंतु सामान्य लोकांना घराच्या टॅक्ससाठी अनेक सुविधा बंद करतात. इथल्या सुविधा तुम्ही बंद का करत नाही? आता ह्याचे पूर्णत्व अधिकार MIDCकडे आला. पाणी MIDC देते, लाईट MIDC देते. आणि ज्यावेळेस आम्ही MIDCला मागच्या आठवड्यामध्ये आमदार दिलीप मोहिते पाटील आणि मी भेटलो त्यावेळेस COने एकदम मस्त उत्तर दिलं की ह्याचे पूर्ण अधिकार ग्रामपंचायतला आहे. आणि तुम्ही आता आमचे कर्मचारी बसलेत, शिवाजी बोत्रे मागच्या आठवड्यामध्ये 3 वेळा ग्रामपंचायतचे कर्मचारी गेटवर येऊन गेले. एकाही कर्मचाऱ्याला गेटच्या आतमध्ये त्या ठिकाणी MIDCने घेतला नाही किंवा कंपनीने घेतला नाही. तुम्ही हे म्हटलं की PG चालवली जाते आतमध्ये, त्यावेळेस सील झाली, हे जे प्रकार घडतायत MIDC हे अजून कुठं घडतायत इथं? ह्याची सर्व माहिती मी तुम्हाला 11 तारखेला तुमच्या सर्वांच्या समोर ठेवतो की ज्यांच्या नोंदी नाही. माजुंग्यामध्ये एक सिग्मा म्हणून कंपनी आहे, आपल्याकडे 13 वर्षाला बिझनेस करते, त्या कंपनीची अजूनही आपल्याकडे नोंद नाही. अशा सगळ्या मी डाटासहित तुमच्या समोर ठेवतो. 11 तारखेला त्याच्यासाठी मी CO साहेबांनी, गजानन पाटील साहेबांनी मीटिंग लावलेली आहे ZP या ठिकाणी. त्यावेळेस हा सर्व डाटा मी पत्रकारांच्या समोर प्रेझेंट करणार आहे. जर रेव्हेन्यू जर ग्रामपंचायतीला जमा झाला नाही तर ग्रामपंचायत व्यवस्था चालणार कशी? सामान्य लोकांना एवढ्या अटी शर्ती असतात, उद्योगांना का नाही? उद्योगांच्या अटी शर्ती ग्रामपंचायत विचारू शकत नाही, एवढाच मोठा अभाव आहे. का? मग पोलीस प्रशासन असेल किंवा MIDCने मागच्या काळामध्ये आपल्याकडे तयार केलं की इंडस्ट्रीला त्रास आहे, इंडस्ट्री आपल्याकडनं कमी होती, इंडस्ट्री आपल्याकडं चालून देत नाही लोक. परंतु हे सर्व मांडत असताना स्थानिकांचे प्रश्न असतील किंवा इथल्या टॅक्सचा विषय असेल किंवा आता आमचा तुषार बोत्रे तुमच्या बाजूला बसलेला, माझ्या बाजूला बसलेला आहे, त्याची बाजूला जागा आहे. ह्याच फॅक्टरीने त्यांनी कंप्लेंट केली कंपनीवरती. त्यावेळेस अक्षरशः कंपनीच्या अधिकाऱ्यांनी जरा बाहेर येऊन शिवागाळी केली. नशीब त्यांनी पहिल्यांदा जाऊन पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली, अन्यथा जर कंपनी मॅनेजमेंटने जर कंप्लेंट केली असती तर त्याच्यावरती पोलिसांनी पहिली कारवाई केली असती. असे खूप प्रश्न आहेत की लोकांचा आवाज दाबला जातो, स्थानिकांना बोलून दिलं जात नाही, स्थानिकांनी प्रश्न मांडायचे कसे, आणि कंपनी प्रशासन कंपनीच्या गेटच्या आतमध्ये कोणाला येऊन देत नाही. त्यामुळे आतमध्ये जाऊन त्यांना त्यांच्या फॅसिलिटी बंद करणे, त्यांच्या सुविधा बंद करणे, हे खरं तर ग्रामपंचायतला त्यांनी पावरच ठेवलेलं नाही. कंपनीचं प्रोडक्शन काय अजून मला वाटत नाही आमच्या ग्रामपंचायतले किंवा कोणालाही माहिती असेल. तर या कंपनीचा किती टॅक्स थकवले आणि ते पत्र दिले, इंजिनियरांनी पत्र दिले त्यांचं आहे ना? किती टॅक्स? आत्तापर्यंत टॉप बँड इंडियाने 2020-21 पासून ते आत्तापर्यंत 1,24,00,000 रुपये टॅक्स फक्त टॉप बँड इंडियाचा थकलेला आहे. आता पुढची दिशा कशी राहील? आता याच्यावरती 11 तारखेला आम्हाला MIDCने सांगायचं की याच्यावर काय कारवाई करायची. आमचे 2 पत्रव्यवहार यांच्याबरोबर झालेले आहेत. पुढच्या पत्रव्यवहाराला आम्ही कंपनी येऊन सील करणार आणि त्याचे पॉवर, त्याचे अधिकार ग्रामपंचायतला आहेत. परत पुढचा प्रश्न असा निर्माण होईल की कामगारांचा रोजगार जाणार आहे, हे सगळे प्रश्न परत पुढे येतील. तुम्ही कंपनी सील केली तर मग हे सगळं केस कसं करणार? सर, आता याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एकतर कामगारांचं रोजगार जाणार आहे, परंतु ज्यावेळेस एखाद्या गावामध्ये ही कंपनी येते त्यावेळेस गावच्या भौतिक गरजा ज्या असतात, गावाची शाळा असेल, गावचं पाणी व्यवस्था असेल, गावचा ड्रेनेजचा प्रश्न असेल, कचरा व्यवस्था असेल, ह्या सर्वावरती आम्हाला स्थानिक म्हणून त्या ठिकाणी संघर्ष करावा लागतो. हे सर्व चालवण्यासाठी कंपनीने टॅक्स भरणं गरजेचं आहे. तुमच्या जिल्हा परिषद गटामध्ये अशा किती कंपन्या असतील काय असा प्रॉब्लेम आहे? माझ्याकडं तुम्ही हा विषय घेणार का फक्त खालुमऱ्यापुरता? मी आत्ता मागच्या आठवड्यामध्ये सर्व ग्रामपंचायतला त्या ठिकाणी ग्रामसेवकांना लेटर दिले. तुम्ही जर आत्ता माहिती घेतली तर सगळ्या इंडस्ट्रीची धावपळ चालू आहे. ज्यांची BCC नाही ते BCC घ्यायला पाहतात, ज्यांनी मेजरमेंट घेऊन दिलं नाही ते मेजरमेंट घ्यायच्या मागं लागलेत. सर्व भाऊसाहेबांनी आता त्यांना लेटर काढलेत. तुम्हाला 11 तारखेला हे डाट्यासहित मी तुमच्या समोर मांडेल. परंतु आत्ता रेशिओ 60-40 आहे. 60% इंडस्ट्रीची नोंद आहे, 40% इंडस्ट्रीची आता ग्रामपंचायतमध्ये नोंद नाही. हे जे उद्योग आहेत हे तुमच्या शासनाचे कर बुडवतायत. अशा कर बुडव्या कंपन्यांच्या विरोधात तुम्ही आज गेटवर येऊन बसतायत. प्रशासक म्हणून काय तुमची कंपनीला इशारा असेल?
नमस्कार. मी साळुंखे एस विस्तार अधिकारी पंचायत समिती खेड या ठिकाणी कार्यरत असून ग्रामपंचायत खालुंबरे या ठिकाणी गेले वर्षभरापासून मी प्रशासक म्हणून ह्या ठिकाणी कामकाज करत आहे. खरं तर भाऊंनी आता इथल्या कंपन्यांची आपली सर्व ह्या ठिकाणी माहिती दिली. ज्यावेळेस आम्ही आपल्या खालुंबरे कार्यक्षेत्रातील कंपन्यांची माहिती घेतली, त्यात नोंद नसलेल्या 34 ज्या कंपन्या आम्हाला आढळल्या, आम्ही त्यांना नोटिसा त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. आणि काही कंपन्यांचे वाढीव बांधकाम झालेत, अशा 20 कंपन्यांना आम्ही ह्या ठिकाणी नोटिसा दिलेल्या आहेत. वस्तुस्थिती जर आपण थोडंसं लक्षात घेतलं तर हा MIDC अंतर्गत येणाऱ्या ह्या सर्व कंपन्या आहेत. याची वसुलीची पद्धत अशी आहे की ज्यावेळेस याचा टॅक्स आम्ही ग्रामपंचायतमार्फत बसवतो, याचंवालं बिल आम्ही जी यादी आहे ती MIDCला देते आणि MIDC या कंपन्याकडनं टॅक्स वसूल करून MIDCकडे घेते. ज्यावेळेस ह्या MIDCकडं टॅक्स जातो, त्याच्यातला 50% टॅक्स ही MIDC त्यांच्याकडं स्वतःकडे ठेवते आणि 50%च टॅक्स फक्त ग्रामपंचायतीकडे देते. प्रश्न असा आहे, जो 50% आमच्या ग्रामपंचायतीकडे जो टॅक्स आला ते आम्ही गावच्या काही विकासासाठी त्या ठिकाणी कामकाज पाहतो. परंतु MIDCकडे जो 50% वसूल जो केला जातो, त्या बाबतीत आम्हाला असं कुठल्याही प्रकारचं त्यांचं काम दिसत नाही किंवा एवढ्या समजा आता इथे 10-12 ज्या ग्रामपंचायती आहेत, एवढ्या म्हणजे कोट्यावधी रुपये त्यांच्याकडे जमा होतात आणि त्या ह्या ठिकाणी त्या कुठल्या प्रकारचं काम करतात. माझं असं मत होतं की बाबा ज्या ग्रामपंचायतचा 50% जर वसूल जर ते करत असेल आणि तो 50% निधी त्या गावात जर खर्च करायचा असेल तर कमीत कमी त्यांनी ग्रामपंचायतीला विचारलं पाहिजे, असं माझं मत आहे. परंतु आज अखेर मला नाही वाटत MIDCने ग्रामपंचायतीला कधीच विश्वासात घेतलं नाही किंवा कुठलं काम केलं, काय केलं किंवा कुठं खर्च केला हे अजिबात ह्या ठिकाणी म्हणजे मला तरी आढळलं नाही. ज्यावेळेस हे टॉप बँड कंपनी म्हणजे 2023ला त्यांनी एक उद्योग संचालनालयाचं पत्र दिलं आणि त्यावेळेच्या ग्रामपंचायतची जी कार्यकारिणी असेल त्यांना ते पत्र दाखवलं. आता एक शासकीय पत्र म्हणून त्यांनी त्यांना दुजोरा दिला की बाबा याला तुम्ही ते टॅक्स माफ आहे. त्यांना कदाचित ते माहिती नसावं, त्याच्यावर ग्रामपंचायतनी ठराव करून व त्यांना ती टॅक्स माफ आहे असं त्यांना ती पत्र दिलं. वस्तुस्थिती पाहता ज्यावेळेस आम्ही त्या पत्राचं वाचन केलं, त्या पत्रामध्ये महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958चे कलम 124 प्रमाणे त्याच्यात म्हणजे करमाफीचा कुठल्याही प्रकारचा उल्लेख नाही. महाराष्ट्र शासनाने 2 परिपत्रकं काढलेले आहेत. त्या 2 परिपत्रकामध्ये फक्त असं आहे, ज्या शैक्षणिक संस्था, धार्मिक संस्था किंवा आपल्या गावातले जे मंदिरं वगैरे जे सार्वजनिक इमारती असेल किंवा शासकीय इमारती असेल, फक्त ह्याच इमारतींना करमाफी आहे. वेटरवे इतर कुठल्याही इमारतीला ह्या ठिकाणी म्हणजे टॅक्स माफ नाही. असंच आपल्या मी आता आल्यानंतर ह्या ठिकाणी एक अंबिका म्हणून ह्या ठिकाणी आपल्याकडे एक कंपनी आहे म्हणजे MIDC हद्दीतली. ते ज्यावेळेस त्यांचे मॅनेजमेंट माझ्याकडे आले, त्यांनी मला सांगितलं की बा कोरोनामध्ये आमची कंपनी बंद होती, तुम्ही आम्हाला टॅक्स माफ करा. मी त्यांना विरोध केला, त्याच्यावरती माझ्यावर म्हणजे बराचसा दबाव वगैरे आला. त्यात म्हणजे झाला तो प्रकार, मी आता ते काही विषद करत नाही. परंतु मी त्यांचं पत्र घेतलं, रितसर मी माझं पत्र तयार करून पंचायत समितीला दिलं. पंचायत समितीवरून पत्र तयार करून मी ZPला पाठवलं. ZPला म्हटलं बा आम्हाला याच्यावर मार्गदर्शन करा. ZPने आम्हाला स्पष्ट पत्र दिलं आहे का बा असं कुठल्याही कंपनीला कर माफ करता येणार नाही, असं त्याचं पत्र आमच्या पंचायत समितीकडे आहे. वस्तुस्थिती आता मी वर्ष झालं या ठिकाणी प्रशासक म्हणून काम करतो. ही टॉप बँड कंपनीचा विषय मला म्हणजे माहीतच नव्हता. हा आता थोडं लक्षात आल्यानंतर आम्ही ग्रामपंचायतीमार्फत त्यांना आता 2 नोटिसा त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. खरं तर आमच्या टॉप बँड कंपनीने आमची ग्रामपंचायतची किंवा गावाची किंवा आमच्या कर्मचाऱ्यांची एवढी हेळसांड केली. आम्ही ज्यावेळेस कर्मचाऱ्यांना पाठवलं तर त्यांनी साधं त्या गेटच्या आतमध्ये घेतलं नाही, ते बिचारे इथं उन्हामध्ये थांबले. म्हणजे एक पत्र द्यायचं साधं म्हटलं तरी ह्या ठिकाणी ते आपल्याला कुठल्या प्रकारचं कोऑपरेट करत नाही. मग आता भाऊंनी सांगितल्याप्रमाणे माझं म्हणजे ते MIDCचे कोणी अधिकारी असन त्यांना माझी विनंती राहील का आपण कमीत कमी आपल्या अधीनस्थ असणाऱ्या सर्व कंपन्यांना तुम्ही सांगितलं पाहिजे का एक स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून ग्रामपंचायतचे जे कोणी येत असतील त्यांना त्या ठिकाणी तुम्ही आम्हाला म्हणजे सहकार्य केलं पाहिजे. आज जर आपण पाहिलं, भाऊने सांगितल्याप्रमाणे ह्या कंपन्यांनी फक्त आता आम्ही काय करतो, MIDCने जी BCC दिली त्याच्यावरती जेवढं स्क्वेअर फूट दिलं तेवढ्यावरतीच आम्ही ह्या ठिकाणी टॅक्स लावतो. आमचा कर्मचारी ज्यावेळेस त्या ठिकाणी बाबा तुमचं BCC आणि तुमचं प्रत्यक्षात बांधकाम याचं मोजमाप घ्यायला गेलं तर त्या ठिकाणी ते येऊ देत नाही किंवा कुठल्या प्रकारचं मोजमाप घेऊ दिलं जात नाही. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आमची अडवणूक केली जाते.
मग ह्या ठिकाणी आमचं मत आहे की या टॉप बँड कंपनीने सुद्धा या ठिकाणी वाढीव काम केलेलं आहे. आता याच्याशी MIDCचे अधिकारी यांच्याशी आम्ही चर्चा करून ग्रामपंचायतच्या कलम 153 प्रमाणे आम्ही यांच्यावरती निश्चितच ह्या ठिकाणी कार्यवाही करू. त्यासाठी ग्रामपंचायतीला कोणतंही पाऊल उचलावं लागलं तरी त्यात आम्ही तत्पर असू. मी श्रीधर नाईकडे, ग्रामपंचायत अधिकारी खालुमरे. आत्ताच जे भावनी विश्लेषण केलं तर सन 2020-21 पासून MIDCमध्ये इंडस्ट्रीचा टॅक्स वसूल करण्याचे हे पूर्ण अधिकार ग्रामविकास विभागाच्या शासन निर्णयानुसार हे MIDCला दिले गेले. परंतु फक्त कर आकारणीचे अधिकार हे फक्त ग्रामपंचायतला असल्याकारणाने त्याच्यामध्ये द्विधा मनस्थितीत ग्रामपंचायत पण आहे की त्याच्यावरती कारवाई करायची कोणी. कारण वसुलीचे अधिकार हे MIDCला दिलेत आणि MIDC पूर्णपणे वसूल करून त्यातील 50% रक्कम ही ग्रामपंचायतकडे वर्ग करत असते. त्यामुळे जशा BCC तर याच्यामध्ये माझी विनंती अशी राहील की MIDCला ज्या कंपन्या आमच्या कार्यक्षेत्रामध्ये पूर्ण होताच त्याची BCC ग्रामपंचायतकडे दिल्यानंतर त्याची कर आकारणी ग्रामपंचायतमार्फत करण्यात येईल. आत्ता टॉप बँड कंपनीची जी आमच्या ग्रामपंचायतकडे जी ऑक्युपेन्सी सर्टिफिकेट जे प्राप्त आहे भोगवटा प्रमाणपत्र, त्या प्रमाणपत्रानुसार MIDCकडून साधारण ग्राउंड प्लस 3 म्हणजे 3 मजल्याचीच फक्त BCCवरती नोंद आहे. परंतु जर वस्तुस्थिती पाहता तिथे कमीत कमी 6 ते 7 मजल्याचं बांधकाम हे पूर्ण दिसून येत आहे. तरी आम्ही ग्रामपंचायतमार्फत आमच्या कर्मचाऱ्यांना तिथे पाठवून त्याची प्रत्यक्ष मोजणी करून त्यांना जे दंडासहित आकारणी यापुढे करणार आहोत. आणि अशा किती कंपन्या आहेत अशा बेकायदेशीरपणे बांधकाम केलेले? आता आम्हाला वाढीव कमीत कमी आम्ही दिलेल्या नोटीसनुसार 20 कंपन्या सध्या आहेत की त्यांचं वाढीव बांधकाम आणि प्रत्यक्ष मोजमाप यामध्ये आम्हाला तफावत आढळत आहे. सर्वांवरती कारवाई करणार? हो, जेवढ्या आमच्या खालुमरे ग्रामपंचायत हद्दीमध्ये ज्या MIDCमध्ये आणि ज्या गट नंबरमध्ये कंपन्या आहेत सर्वांना आम्ही नोटीस देऊन पुढील कारवाई करणार आहोत.